हाय फ्रेंड्स, तुम्ही इकडे पाहू शकता. मी ब्लाऊजला कापडाचा सिंपल असा गोट लावत आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, ब्लाऊजच्या उरलेल्या कापडापासून तिरकट अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आणि जोडून घ्यायच्या. ब्लाऊजवर ठेवून त्या अशा प्रकारे जोडायच्या. ब्लाऊजला ही पट्टी अटॅच करून घ्यायची. खूप मस्त असा गोट बसतो याचा. आणि याला असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, कारण हा खूप डीप आणि गोल गळा आहे, तर गोट बसण्यात थोडा प्रॉब्लेम येतो. छोटे छोटे कट्स दिल्याने आकार हा गोल येतो आणि गळा हा फाकत नाही. अशा वरची पट्टी ताट अशी पकडून गोट मारायचा, कारण ब्लाऊज फिटिंगला छान दिसते. हे बघा, अशा प्रकारे उरलेला कट करून घ्यायचा आणि त्याला दुमडून आणखीन एक त्यावर दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करता येतो. हे बघा, अशा प्रकारे आणखी वरच्या ह्या कापडाला सुद्धा छोटे छोटे कट्स द्यायचे, कारण ती दाबटीप छान बसते आणि आपला गोटही एकसारखा येतो. कटोरी ब्लाऊज आहे हा. परफेक्ट वाटतं. हे बघा, अशा प्रकारे कट्स द्यायचे छोटे छोटे, जास्तही द्यायचे नाही की ते आतल्या बाजूपर्यंत जातील. समोरच्या समोरच्याच टोकाने छोटे छोटे कट्स द्यायचे, कारण आपल्याला छोटा गोट पाहिजे. कस्टमरची अशी डिमांड आहे की गोट हा एकदम बारीक आला पाहिजे. हे बघा, मी जवळून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता गोट किती छान आणि एकदम परफेक्ट साईजमध्ये येतो. कुठेही बारीक मोठा असा गोट होत नाही. अशा प्रकारे लावल्याने गोट बारीक मारम नाही यायला छान. हे बघा, पाहू शकता तुम्ही किती मस्त असा गोट येत आहे याचा, एकसारखाच.